माझा नवरा मला म्हणत होता, की "तू करू शकत नाही, तुझ्याकडून होणारच नाही, अजिबात मला शक्यच नाही तू असं काही करशील म्हणून." पण मी काय बाईची जात, मी पण घेतलं मनावर. आता म्हटलं तू म्हटला ना करणार नाही, मग तर आता करूनच दाखवणार. पण करताना जी हवा टाईट झाली ना, बट असो जाऊ द्या, करायचं ना तर करायचं. मग काय 4ला उठून उडदाची डाळ भिजू घातली, सकाळी 8ला उठले, साल वगैरे काढून घेतली आणि गरा मिक्सरला फिरून घेतलं. आता याला आमच्या इकडे उन्हाळी वाळवणं म्हणतात आणि त्याचा प्रकार हा कुरूड आहे. तर घेतला बरं का मी करायला, पण नवरा माझ्यावर लक्ष ठेवूनच होता. त्याला वाटली ही कोणाची मदत घेतली काय, पण मी पण नाही, मी पण जिद्दीच, अजिबात कोणाची मदत घेतली नाही. पटापटा सगळं करून घेतलं. आता करता 10 वाजले, कपडे काढायचे होते, मग पटापट कपडे वगैरे काढून घेतलं. आता म्हटलं चला आज काही केलंय तर नवरा काय बाहेरून जेवण आणतो का, कशाचं काय, घरीच बनवावं लागलं. त्यानंतर मग म्हटलं जाऊ द्या, उडदाच्या डाळीचे वडे करूया आणि मस्त असं फोडणीचं वरण करूया. मग मस्त असं जेवण केलं आणि खूप टेस्टी झालं होतं बरं का. आणि जे दमलं होतं ना काम, मग काय घेतलं ग दुपारची झोप, मस्त अशी 4-5 वाजेपर्यंत झोपच घेतली. त्यानंतर संध्याकाळच्या जेवणात पावभाजी करायला घेतली आणि माझा नवरा बघा कोणते पाव घेऊन आला, असं जाऊ द्या. नंतर ना पावभाजी खूप टेस्टी झाली होती. तर चला आता मला पटकन सबस्क्राईब आणि फॉलो करून घ्या. भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. बाय बाय.